PM श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निमगाव वर्ग 7वी कडून भांड्यांच्या दुनियेत नाटक सादरी करत आहोत। उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आपल्या आजी आजोबांकडे गावी पोहोचले। तिथे मामाची मुले त्यांची आतुरतेने वाट बघत होती। आता काय मुलांचे धम्माल, आंबे, कलिंगडे, ऊस खाणे व विहिरीत पोहणे असा कार्यक्रम त्यांचा निश्चित ठरवलेला असायचा। अशाच एका आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही। अशाच एका दुपारी आदिती आजीच्या रूममध्ये लपायला गेली। तितक्यात तिची नजर कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले। तिने ते पहिल्यांदाच बघितले होते। जात्याने त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केले। काय मुलांना ओळखले का मला? मी जातो। तू इथे काय करतोस? काय सांगू तुम्हाला, आजकाल माझा वापर फक्त ढगण्याची जळत जळण्यासाठीच होतोय आणि नंतर एका कोपऱ्यात ठेवून देतात। माझे सगळे मित्र, सगळे सोयरे तर सगळे स्वयंपाकघरातच विराजमान झाले। तुझे मित्र सगळे सोयरे कोण ते आम्हाला नाही समजलं। तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल? काय सांगूया का आपण यांना आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती? हा, मी सांगतो त्यांना आपली आता इतिहास। बरं का मुलांना, माणूस जसं शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली। या गरजेपोटी त्यानं मातीची भांडे, पसरट ताटल्या, रांजण घडे अशी नित्योपयोगी भांडी बनवली। अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातले थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मटक्यात दही लावतो। पण काय रे, माणसं फक्त मातीचीच भांडं बनवते का? नाही, तसं नाही। मातीच्या भांड्यावरून दगडी, लाकडी, चामडे भांडी मानवाने तयार केलेली आहेत। तुम्ही चामड्या, बुदले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुम्ही कधी पाहिले आहेत का? हो, मी आमच्या घरावर अशा भांड्यांची खूप चित्रे पाहिली आहे। आदिवासी भागात आजही अशा भांड्यांचा उपयोग करतात, हेही वाचलं आहे। मुलांना लाकडापासून बनवलेली भिंती लागत ठेवलेली ही कातवल पहा। गहूंच्या दारीच्या भाजीचं अशी पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी हिचा उपयोग केला जातो। आजही ग्रामीण भागात काही घरांचा तिचा वापर करताना दिसतो। अगं मंदा, तुला आठवते का, तुझ्या आजीला आमच्या नव्या मित्राची मिरच्याची खूप भीती वाटायची। दाण्याचा फूट, मिरच्या, हड्ड, धने असे काही बाही कुटण्यासाठी मुसळ दगडी खडक किंवा खलबत्ता आजी वापरायची। पाटावर वंटा वापरायची। आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उकडीमध्ये कोण कुठे खुल्लक पदार्थ बसलं लावलं मिरची झाला। हे सगळं खरं आहे, पण आजकाल ही कामे करायला वेळ कुणाकडे आहे? मातीच्या व लाकडांच्या भांड्यांपाठोपाठ मानवाने अनेक धातूंचा शोध लावला आणि पण त्यांपासून भांडी संस्कृती आणखी प्रगल्भ झाली। बरं का? म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूचा वापर करतो असंच म्हणायचं आहे ना तुला? पण जाते भाऊ, आम्ही लोखंडाचे, स्टीलचे, तांब्याचे, चांदी देखील भांडी पाहिली आहेत। पलंग, खुर्ची, टेबल, दार, मोठे दरवाजे, खिडक्या यांसारख्या लोखंडाच्या वस्तू तुम्ही पाहिल्या आहेत। त्याचबरोबर स्वयंपाकासाठी तवा, कढई यांसारख्या लोखंडाच्या भांडीही तुम्ही पाहिली आहेत। बरं का? मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनियम, हिंडेलियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली। सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलचे भांडे बघायला मिळतात। पाणी तापवायला बंब यांसारखी भांडी पहिले वावरत असायची, पण आता सर्वच सगळीकडे प्लास्टिकच्या बादल्या, टब दिसतात। काय जातं भाऊ, जेवणाच्या पंगतीला टाटा म्हणून केळीचे पान असायचं, हात धुण्यासाठी द्रोण असायचं आणि वाटं म्हणून कस्त असायचं। अरुण, तुला बरंच काही माहीत आहे की? गाय म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरवी, ताकासाठी गावडा, लोण्याचा बागडा, तुपाची बुदली यांसारखी भांडी पहिले वावरत असायची, पण आता चुलीवरचे जेवण आणि चूल यांचेही प्रमाण कमी होत आहे। पण या काळात मातीपासून तयार झालेली भांडी बंद झाली का? नाही, तसं नाही। या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झाली असं मुळीच नाही। उलट भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो। चिनी माती आणि सिरॅमिक्स आजकाल चिनी माती आणि सिरॅमिक्सचाही वापर करून भांडी तयार होऊ लागली। वेगवेगळे रत्नजडित सुरयाही वापरात येऊ लागल्या। हो, हे अगदी खरं आहे। आमच्या घरी नॉन स्टील, कोटेल मेटलची भांडी आहेत। प्रत्येकजण छोट्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो। एकूण काय, तर भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे। गरजेनुसार भांड्यांमध्ये अनेक विविधता होत गेली असली तरी जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच। आज आम्हाला तुम्हा सर्वांसोबत खूप मजा आली। आम्ही तुम्हा सर्वांचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला भांड्यांची दुनियेची सफरच घडवून आणली। धन्यवाद।